actually starting the next problem, which is also related to machine hour rate, calculation of machine hour rate. Okay, it is also same problem, just like last problem, but some little bit different adjustment will be there. So I'm taking the second problem. Okay, from the following information, calculate the machine hour rate. Okay, cost of machine. Okay, every time we are provided with the cost of machine, scrap value of the machine. It is for calculation of depreciation, mostly for the depreciation calculation. Okay, we will use the formula for calculation of depreciation, cost of machine minus scrap value of machine divided by estimated life of the asset. But while in the problem of calculation of machine hour rate, they will provide mostly hours actually working hours of that machine. So we will divide by estimated life of the asset. जिथे आपण एस्टिमेटेड लाईफ ऑफ द ॲसेट मेन्शन आपण करणार आहोत ना, तिथे आपल्याला काय मेन्शन करायचंय, एस्टिमेटेड वर्किंग अवर्स आपल्याला मेन्शन करायचे. मग पर आवर जी त्याचे डेप्रिसिएशन जे फाइंड आउट होईल ते आपण मल्टिप्लाय करणार आहोत नंबर ऑफ अवर्सनी. ओके, कारण की आपण प्रोडक्टिव्ह अवर्सनी मल्टिप्लाय करून आपण नॉर्मली आपण त्याची रनिंग कॉस्ट आपण फाइंड आउट करतो ना. ओके, तर ती रनिंग कॉस्ट फाइंड आउट करताना आपण त्याचे प्रोडक्टिव्ह अवर्सने आपण मल्टिप्लाय करणार, कधी नंबर ऑफ अवर्स कधी प्रोव्हाइड केले तर, म्हणजे डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी. बघा, एक्सपेक्टेड लाईफ ऑफ मशीन इथे प्रोव्हाइड केले, त्यामुळे आपण इथे रुपीजमध्ये फाइंड आउट होईल आणि डिवाइड बाय नंबर ऑफ अवर्स करावे लागतील. ओके, पण काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला डायरेक्ट लास्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला वर्किंग अवर्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले होते, तिथे आपल्याला लाईफ ऑफ द ॲसेट प्रोव्हाइड केलेली नव्हती. तर आपण डायरेक्ट आपण त्या अवर्सने आपण डिवाइड करून आपण डायरेक्ट आपण त्याची डेप्रिसिएशन आपण फाइंड आउट केलेलं होतं. पर अवर आपण डायरेक्ट डेप्रिसिएशन आपण फाइंड आउट केलेलं होतं. ओके, पण करंट प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करावं लागेल, नंबर ऑफ इयर्सने आपण डिवाइड करणार. जी अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल त्या अमाऊंटला आपण डिवाइड बाय नंबर ऑफ वर्किंग अवर्स आपण करणार आहोत. ओके, आणि ते आपल्याला पर आवर आपल्याला म्हणजे त्याची रनिंग कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होईल. रनिंग कॉस्ट रनिंग चार्जेसमध्ये आपण डेप्रिसिएशन आपण फाइंड आउट करणार आहोत ना. तर पहिल्यांदा आपण कॉस्ट आपण फाइंड आउट करणार आणि डिवाइड बाय नंबर ऑफ अवर्स म्हणजे प्रोडक्टिव्ह अवर्सने आपण डिवाइड करणार, इफेक्टिव्ह वर्किंग अवर्सने आपण डिवाइड करणार आणि पर युनिट कॉस्ट पर आवर कॉस्ट आपण मशीन आवर पर कॉस्ट आपण फाइंड आउट करणार. ओके, नेक्स्ट रेंट फॉर द वर्कशॉप. रेंट फॉर वर्कशॉप हे स्टँडिंग चार्जेस आहे, फिक्स एक्सपेन्सेस आहेत. ओके, जनरल लाइटिंग सुद्धा फिक्स एक्सपेन्सेस मध्ये आपण मेन्शन करू शकतो. जनरल लाइटिंग मला वाटते फिक्स, ओके, फिक्स मध्येच मेन्शन केलेले. ओके, नेक्स्ट पॉवर नॉर्मली रनिंग मध्ये मेन्शन केलं जातं, पॉवर रनिंग मध्ये मेन्शन होईल. ओके, हे पॉवर चार्जेस आपल्याला फाइंड आउट करायला लागतील, दॅट वी विल एंटर इन द रनिंग चार्जेस. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस इज द स्टँडिंग चार्जेस, इट इज 4000 पर एनम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे जेव्हा तुम्ही मेन्शन करणार ना, तर स्टँडिंग चार्जेस जेव्हा तुम्ही मेन्शन करणार आहात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांचे युनिट सेम पाहिजे. युनिट सेम म्हणजे पिरियड आपला सेम पाहिजे, नाही तर काही गोष्टी तुम्हाला पर आवर मध्ये पर मंथ मध्ये दिलेल्या असतात, काही गोष्टी तुम्हाला पर एनम मध्ये दिलेल्या असतात. तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची का तुम्हाला जे वर्किंग अवर्स जे दिलेले आहेत, इफेक्टिव्ह वर्किंग अवर्स जे दिलेले आहेत ते कुठले दिलेले आहेत ते महत्वाचं आहे. इथे 50 वीक्स जे दिलेले आहेत म्हणजे पर एनमचे प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, इथे काय आपल्याला दिलेलं आहे, एस्टिमेटेड वर्किंग टाइम पर इयरचं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामुळे आणि आपल्याला जे मशीनावर रेट जो फाइंड आउट करायला सांगितलेला तो पर मंथचा फाइंड आउट करायला सांगितलेला असेल नाही, आपल्याला मंथची इन्फॉर्मेशन नाही दिलेली, ते अवरचे आपल्याला प्रोव्हाइड केले ते इयरचे दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जे स्टँडिंग चार्जेस जे फाइंड आउट करायचे ते पर इयरचे आपल्याला फाइंड आउट करायचे, पर मशीन, एकाच मशीनचे. आता काही लास्ट प्रॉब्लेम मध्ये मला वाटतं एकच मशीन होती, पण काही प्रॉब्लेम मध्ये तुम्ही बघाल 4 to 5 मशीन्स असतात इन दॅट प्रोडक्शन डिपार्टमेंट. बट मोस्ट ऑफ द टाइम दे विल आस्क द मशीन अवर ऑफ दॅट पर्टिक्युलर वन मशीन. ओके, तर आपल्याला त्या पर्टिक्युलर वन मशीनचे इयरली स्टँडिंग चार्जेस फाइंड आउट करायचे आणि रनिंग चार्जेस फाइंड आउट करताना पर्टिक्युलर त्या मशीनचे पर अवर इफेक्टिव्ह वर्किंग अवर्स जे आहेत त्यांनी त्याचे आपल्याला पर अवरचे आपल्याला रनिंग चार्जेस आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. ओके, तर हे पॉवर येणार आहे ते आपली व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहे, रनिंग एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला तिथे मेन्शन करा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड आपले हे पर एनम मध्येच आहेत, ते आपल्या स्टँडिंग चार्जेस आहेत. रिपेअर अँड मेंटेनन्स रनिंग एक्सपेन्सेस आहेत. ओके, ते दिलेले 75% ऑफ डेप्रिसिएशन सांगितलेले आहेत. आपण फर्स्ट आपण डेप्रिसिएशन फाइंड आउट करणार आहोत आणि त्याचे 75% आपली अमाऊंट असणार रिपेअर अँड मेंटेनन्स चार्जेस. नेक्स्ट वर्कशॉप सुपरवायझर सॅलरी स्टँडिंग चार्जेस आहेत, ते मंथ मध्ये प्रोव्हाइड केले, ते इंटू 12 करून आपल्याला इयर मध्ये कन्वर्ट करावे लागतील. ओके, नेक्स्ट एस्टिमेटेड वर्किंग अवर्स आपल्याला दिले आहेत 50 वीक्स इंटू 40 अवर्स इच, म्हणजे 50 इंटू 40 2000 अवर्स येतील इफेक्टिव्ह वर्किंग अवर्स. आता इफेक्टिव्ह वर्किंग जे वर्किंग अवर्स दिलेले असतात ना त्यामधून मायनस आपला
मायनस आपल्याला सेटिंग अप चार्जेस आणि मायनस आपल्याला रिपेअरिंग अँड मेंटेनन्स अवर्स, सेटिंग अप अवर्स आणि रिपेअर अँड मेंटेनन्स अवर्स हे आपल्याला मायनस करावे लागतात आणि आपल्याला इफेक्टिव्ह वर्किंग अवर्स फाइंड आउट होतात. पण करंट प्रॉब्लेम मध्ये तुम्ही बघितलं तर कुठलेही तसे अवर्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले नाहीयेत, आयडियल अवर्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले नाहीयेत. देअरफॉर वी विल अज्युम दॅट अवर्स इज प्रोव्हाइडेड दॅट इज ऍक्च्युअल वर्किंग अवर्स, दॅट इज ऍक्च्युअल वर्किंग अवर्स. ओके, ते एस्टिमेटेड जे ऍक्च्युअल वर्किंग अवर्स आहेत ते इफेक्टिव्ह वर्किंग अवर्स आहेत असं आपलं ॲझम्पशन असणार आहे. बिकॉज देर इज नो एनी इन्फॉर्मेशन रिलेटेड टू आयडियल अवर्स, सेटिंग अप अवर्स और रिपेअर अँड मेंटेनन्स अवर्स. ओके, तर जे आयडियल अवर्स असतात की ज्या अवर्स मध्ये कुठलंही काम होत नाही असे जे अवर्स असतात, तर ते अवर्स इथे एक्सक्लूड करून आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत असं आपलं ॲझम्पशन्स आहे. ओके, तर त्या ॲझम्पशन नुसार आपण हे जे 2000 अवर्स आहेत ते इफेक्टिव्ह वर्किंग अवर्स आहेत म्हणून आपण कन्सिडर करतोय. पण काही प्रॉब्लेम मध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला सेपरेटली आयडियल अवर्स प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, दोज आवर विच आर नॉट effective or which are not in those hours we have not work anything, that hours are ideal hours, that hours we will minus from that total hours so that we will find out the effective working hours. Okay, and we will calculate these all these figures by using effective working hours and not total hours. ओके, तर जे आपल्याला इफेक्टिव्ह वर्किंग अवर्स आहेत ना त्यांनी आपल्याला डिवाइड करून फाइंड आउट करायचं आहे. 1 वाजेपर्यंत आहे, 1 वाजेपर्यंत. ते ऍडमिशन साठी आलेत का? हॅलो, ओके ओके ठीक आहे. नेक्स्ट बघा, ओके इथे प्रोव्हाइड केलं बघा, सेलिंग अप नाहीये ते सेटिंग अप या. ऍक्च्युली स्पेलिंग मिस्टेक इज देअर. setting up time for production, that means 2000 hours is total working hour minus 200 hours. Now we will find out that we have find out that effective working hours is 1800. हा ओके, तर आता आपले 1800 इफेक्टिव्ह वर्किंग आवर्स येतील. आलेले ते सांगितलं मी. हा आता इथे त्यांनी अजून एक ऍक्च्युली गोष्ट ऍक्च्युली मिस्टेक केलेली ऍक्च्युली, पण नो करंट is used by the machine devising setting up time. Okay. ओके ठीक आहे. ऍक्च्युली त्यांनी ते सुद्धा ऍक्च्युली कन्सिडर केलेले नाहीयेत, पण नॉर्मली जे सेटिंग अप अवर्स आहेत ना हे आपल्याला मायनस करावे लागतात. पण या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी ते एक नोट मेन्शन करून ते एक्सक्लूड केलेले आहेत. पण माझं सजेशन असणार आहे की जे अशा पद्धतीने कधी इन्फॉर्मेशन कधी दिलेली असेल, सेटिंग अप एक्सपेन्स, सेटिंग अप अवर्स किंवा आयडियल अवर्स किंवा रिपेअर अँड मेंटेनन्स अवर, then we will deduct from that total working hours. Okay, from the total working hours to find out the effective working hours. ओके, तर करंट प्रॉब्लेम मध्ये ही लाईन नाहीच आहे असं आपण कन्सिडर करूया आणि ऍक्च्युली सॉल्व्ह करूया, कारण की त्यांनी ते म्हणजे सोल्युशन मध्ये त्यांनी ते 2000च कन्सिडर केले, पण ते मिस्टेक आहे ऍक्च्युली. वी शुड कन्सिडर दॅट 1800 ॲज अ इफेक्टिव्ह वर्किंग अवर्स, बट दे हॅव कन्सिडर्ड ओनली 2000 ॲज अ इफेक्टिव्ह वर्किंग अवर्स. ओके, तर आपण ठीक आहे. ऍक्च्युली प्रॉब्लेम मध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलं सोल्युशन, आपण ते आपण कन्सिडर करणार आहोत म्हणून मी डायरेक्ट ते ॲज इट इज कन्सिडर करतो ऍक्च्युली. आता सोल्युशन मध्ये बघूया. हा प्रॉब्लेम आहे आपला. ओके, हा प्रॉब्लेम आहे आपला. प्रॉब्लेम मध्ये बघा, कॉस्ट ऑफ मशीन अँड स्क्रॅप व्हॅल्यू, मग 45,000 मायनस 5,000 इज इक्वल टू 40,000 डिवाइड बाय 10 इयर्स, डिवाइड बाय 10 इयर्स. ओके, तर डिवाइड बाय 10 इयर्स करून जी अमाऊंट येईल ती आपली अमाऊंट असणार आहे करंट इयरचे 1 इयरचे आपलं डेप्रिसिएशन असणार आहे. म्हणजे 40,000 डिवाइड बाय 10 केलं तर आपला आन्सर हे फाइंड आउट होते 4,000. हे 4,000 ऍक्च्युली इयरली डेप्रिसिएशन आहे, पण आपल्या डेप्रिसिएशन मेन्शन करताना
अवरली डेप्रिसिएशन मेन्शन करायचं म्हणून डिवाइड बाय इफेक्टिव्ह वर्किंग अवर्स आपण करणार आहोत. आपल्याला अवरली डेप्रिसिएशन आपल्याला फाइंड आउट होईल. अवरली डेप्रिसिएशन आहे आपलं 2 रुपीज. 2 रुपीज आपलं अवरली डेप्रिसिएशन आहे. ओके ठीक आहे. माइक म्यूट आहे सर. ओके आपण लास्ट आपण काय कॅल्क्युलेट करत होतो डेप्रिसिएशन ना. डेप्रिसिएशन सांगितलं का 2 रुपीज पर एनम आलेलं ते. ओके डेप्रिसिएशन आपण फाइंड आउट करून घेतलं 2 रुपीज पर आवर आपलं फाइंड आउट झालं. ओके 4000 डेप्रिसिएशन आलं डिवाइड बाय इफेक्टिव्ह वर्किंग अवर्स 2000 इज इक्वल टू 2 रुपीज पर एनम. नेक्स्ट आपण फाइंड आउट केलं ऍक्च्युली करायचं फाइंड आउट रेंट ऑफ द वर्कशॉप. ओके रेंट ऑफ द वर्कशॉप किती आहे 30,000 टोटल आहे पर एनम प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके तर आता हे 30,000 जे पर एनम जे प्रोव्हाइड केले त्या रिलेटेड एक इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. मशीन ऑक्युपाय 1/4 ऑफ द एरिया ऑफ वर्कशॉप. ओके 1/4 एरिया फॉर द वर्कशॉप आपल्याला मेन्शन केले तर 1/4 ने आपल्याला डिवाइड करावं लागेल कारण की ही जी रेंट जे पे केलेलं आहे ते पूर्ण ऑर्गनायझेशनचा रेंट पे केलेलं आहे. नाही MHRM नाही आहे. ऍक्च्युली डिस्टर्बन्स खूप येतात ऍक्च्युली. ओके ठीक आहे. बघा मशीन अवर्स जे आहेत ना रेंट जे आपल्याला प्रोव्हाइड केलं ना वर्कशॉपचं तर आपल्याला 30,000 आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे. ते पर एनम आहे आपल्याला पर एनमच पाहिजे. पण आपली एक गोष्ट तिला त्यांनी प्रोव्हाइड केली की मशीन ऑक्युपाय 1/4 ऑफ द एरिया ऑफ द वर्कशॉप आणि आपल्याला एका मशीनचं आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला फाइंड आउट करायचे. तर एका मशीनची आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला 1/4 एरिया फक्त ऑक्युपाय करते त्यामुळे आपल्याला फक्त 1/4 इथे मेन्शन करावं लागेल. ओके फक्त आपल्या 1/4 इन्फॉर्मेशन आपल्याला मेन्शन करायला लागेल. म्हणून रेंट आपल्याला मेन्शन करताना 30,000 डिवाइड बाय 1 इंटू 1/4 म्हणजेच डिवाइड बाय 4 तर आपली अमाऊंट आपली फाइंड आउट होते 7,500. ओके रेंट आपला 7,500 आपला फाइंड आउट होत आहे. ओके त्यानंतर बघा नेक्स्ट जनरल लाइटिंग दिले 200 पर मंथ. आता पर मंथ दिलेले आपल्याला पर एनम आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणून 200 इंटू 12 करावा लागेल. आणि जनरल लाइटिंग सुद्धा एरिया बेसिसच आपल्याला म्हणजे जनरल जी लाइटिंग आहे जनरल लाइटिंग म्हणजे काय की तुमच्या त्या जर तुमचं प्रोडक्शन युनिट आहे त्या प्रोडक्शन युनिटमध्ये किती बल्ब्स आहेत किती ट्यूबलाइट्स आहेत किती फॅन आहेत ती म्हणजे तुमची जनरल लाइटिंग झाली. आणि जी पॉवर जी इन्फॉर्मेशन मेन्शन केली असेल पॉवर जे मेन्शन केले ते म्हणजे तुमच्या मशीनसाठी किती पॉवर रिक्वायर आहे ती म्हणजे पॉवर. तर पॉवर आपण काय कन्सिडर करतो आपली रनिंग चार्जेस आहे ते मशीनवरती मशीनच्या आवर्सवरती ते डिपेंड करतं. आणि जनरल लाइटिंग आहे ती कॉमन तुमचे एक्सपेन्सेस आहेत म्हणजे कॉमन तुमची जी लाइटिंग आहे ती इथे मेन्शन होते. तर तुमच्या पूर्ण त्या प्रोडक्शन युनिटमध्ये जेवढी कॉमन लाइटिंग असणार आहे ती इथे मेन्शन केलेली आहे. मग तुम्हाला ती फाइंड आउट करताना तुम्हाला ही लाइटिंग फाइंड आउट करताना तुम्हाला जेवढे तुम्ही एरिया ऑक्युपाय केलेला आहे त्यानुसारच तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे. तर इथे 1/4 एरियाच ऑक्युपाय केलेला आहे म्हणून जनरल लाइटिंग डिस्ट्रीब्यूट करताना तुम्हाला 200 इंटू 12 फॉर कॅल्क्युलेशन ऑफ इयरली जनरल लाइटिंग तुम्ही इंटू 12 करणार.
आणि इंटू 1/4 करणार. इंटू 1/4 म्हणजे डिवाइड बाय 4. ओके, तेव्हा तुमची जनरल लाइटिंग फाइंड आउट होईल 600. ओके, जनरल लाइटिंग फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, इंटू 12 करायला लागेल, कारण की ते मंथली दिलेले आहेत म्हणून. आणि डिवाइड बाय इंटू 4 का केल्या, इंटू 1/4 का केले, म्हणजे डिवाइड बाय 4 का केले आपण, कारण की ती एरिया किती ऑक्युपाय करते आपली जनरल लाइटिंग मधली, फक्त 1/4 एरिया ते मशीन ऑक्युपाय करते. ओके, त्यामुळे 1/4 ने आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. 1/4 म्हणजे डिवाइड बाय 4. ओके, नेक्स्ट पॉईंट काय प्रोव्हाइड केलेलं आहे, पॉवर. आता पॉवर कन्झम्पशन रनिंग चार्जेस, त्या कन्झम्पशन काय सांगितलेलं आहे, 20 युनिट पर आवर. एका तासामध्ये 20 युनिट यूज होत आहेत. आणि ऍट द रेट ऑफ ₹20 फॉर एव्हरी 100 युनिट्स. ओके, 100 युनिटला ₹20 चार्जेस आहेत. आता इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. ओके, 100 युनिटला ₹20 चार्जेस आहेत. ₹20 चार्जेस आहेत 100 युनिटला. तर एका युनिटला किती, एका युनिटला किती होतील, 20 डिवाइड बाय 100. एका युनिटला होतील 0.20. ओके, 0.20 एका युनिटला चार्जेस होतील. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, नाही 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 नाही, हा ओके, एका युनिटला 0.20 चार्जेस होतात. पण आता एका आवरला किती होतील, कारण एका तासामध्ये 20 युनिट यूज होत आहेत. मग आता एका आवरला किती होतील, तर इंटू 20. इंटू 20 केल्यानंतर तुमचे 1 आवरचे चार्जेस फाइंड आउट होतील. 20 इंटू 0.20, 1 आवरला म्हणजे ₹4 चार्जेस आहेत. कसे फाइंड आउट केले, त्यांनी काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, 20 युनिट 100 युनिटला ₹20 लागत आहेत. 100 युनिटला ₹20 लागत आहेत. हे रुपीज आहेत आणि हे युनिट्स आहेत, आणि युनिट्स आहेत. ओके, तर पर युनिट आपल्या किती रुपये लागतील, पर युनिट रुपीज. आपल्या पर युनिट आपल्याला रुपीज किती लागतील, तर 20 पैसे आपल्याला पर युनिट लागतील. ₹20 100 युनिटला लागत आहेत, तर एका युनिटला किती लागतील, तर 20 पैसे लागतील. ओके, आणि आपल्याला त्यांनी इन्फॉर्मेशन प्रॉब्लेम मध्ये काय दिलेली आहे, की तुमचं कन्झम्पशन काय आहे, एका आवरला 20 युनिट तुमचं कन्झम्पशन आहे. आणि आपल्याला जी इन्फॉर्मेशन इथे जी मेन्शन करायची, पर आवर आपल्याला इन्फॉर्मेशन रुपीज मेन्शन करायचे, पर आवर मेन्शन करायचे. म्हणून आपण इथे काय करणार आहोत, पर आवर आपण मेन्शन करणार. त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, की एका आवरला किती एक्सपेन्सेस आपले होत आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायला लागतील. तर एका आवरला आपले किती एक्सपेन्स होत आहेत, तर ₹4 आपले एका आवरला आपले एक्सपेन्सेस होत आहेत. ओके, 3.60 आणि 1800. ओके, ऍक्च्युली सेटिंग अप टाइम आहे ना, हा जो सेटिंग अप टाइम जो मेन्शन केलेला आहे तो तुमची जी लाईट जी यूज होते ते म्हणजे मशीन चालू होण्याच्या आधीचा टाइम, म्हणजे तुम्ही कॉम्प्युटर जेव्हा चालू करता तेव्हा कॉम्प्युटर चालू व्हायच्या आधी जी तुमची टाइम लागतो तुम्हाला 2 मिनिट 3 मिनिट्स, म्हणजे तुम्ही कॉम्प्युटरचं बटन तुम्ही प्रेस केलं, स्टार्ट बटन तुम्ही प्रेस केलं, तर तुम्ही डायरेक्ट कॉम्प्युटर यूज करू शकता का, जसं तुम्ही लाईट यूज करता, जशी ट्यूबलाईट यूज करता, जशी तुम्ही ट्यूबलाईटला काय करता, एक बटन एकदा तुम्ही प्रेस केलं का तुमची ट्यूबलाईट डायरेक्ट चालू होते. पण कॉम्प्युटरचं तसं होत नाही, किंवा मशीनचं तसं होत नाही. तर मशीन काय करते, पहिल्यांदा आपली जे कॉम्प्युटर आहे ते आपल्याला चालू व्हायला 1 to 2 मिनिट्स लागतात. आपण काही वेळेस कधी पासवर्ड टाकले असेल तर पासवर्ड टाकतो, त्याच्यानंतर मग ते ऍप्स आपले सेटअप होतात आणि ते स्टार्ट होते मशीन. म्हणजे सुरुवातीला जो जो टाइम लागतो 2 to 3 मिनिट्सचा, तसा त्या मशीनचा टाइम आहे. ओके, तर हा सेटिंग अप जो टाइम आहे ऍक्च्युली, पण तेव्हा सुद्धा इलेक्ट्रिसिटी यूज होणार आहे. त्यांनी इथे जे लॉजिक यूज केलं तर रॉंगच यूज केलं. त्यांनी 1000 युनिटचं फाइंड आउट केलेलं आहे, अवरचं फाइंड आउट केलं, ते रॉंगच आहे ऍक्च्युली. कारण की जरी मी कॉम्प्युटर जरी चालू केला तरी सुद्धा पॉवर कन्झम्पशन होणारच आहे. मी कधी कॉम्प्युटर चालू केला तर लाईट यूज व्हायला सुरुवात झालेलीच आहे, म्हणजे पॉवर माझी इलेक्ट्रिसिटी यूज होतच आहे. तर त्यांनी इथे जे लॉजिक यूज केलं नाही पुस्तकामध्ये, ह्या सोल्युशनमध्ये, त्यांनी रॉंगच यूज केलेलं आहे.
तर आपल्याला इथे सुद्धा कन्सिडर करताना 2000 अवर्सच कन्सिडर करावे लागतील. त्यांनी मिस्टेक आहे त्यांची ऍक्च्युली ते रॉंग यूज केलेलं आहे त्यांनी. ओके, तर इथे आपल्याला फाइंड आउट करताना आपला 4 रुपीजच येणार आहे. हे जे 4 रुपीज जे फाइंड आउट केले ते ॲक्युरेट आहे. ओके, 4 रुपीज आपले येतात. काय एका तासामध्ये आपले 20 युनिट आपले यूज होत आहेत. तर एका युनिटला आपले 20 पैसे खर्च आहे, तर 20 युनिटला आपला किती खर्च होईल? 4 रुपये खर्च होईल. म्हणजे एका तासाचा आपला खर्च किती आहे? 4 रुपीज. ओके, तर आपला आन्सर इथे यायला पाहिजे 4 रुपीज आपल्या मेन्शन होतील पॉवर. आपले 4 रुपीज आपले पॉवर मेन्शन होतील. इथे मिस्टेक आहे, आपला 4च रुपीज आपला ॲक्युरेट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट बघूया. पॉवर नंतर काय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 4000 पर एनम दिलेले आहेत आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये किती आहेत? 4000 पर एनम दिलेले ते आपल्याला मेन्शन होतील 4000 पर एनम ॲज इट इज मेन्शन होतील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. ओके, इथे 4000 पर एनम. ओके, 4000. ओके, कारण त्याच्या रिलेटेड कुठली ऍडजस्टमेंट नाही आहे. नेक्स्ट रिपेअर्स अँड मेंटेनन्स 75% ऑफ डेप्रिसिएशन. ओके, ते आपले 75% ऑफ डेप्रिसिएशन, रिपेअर्स अँड मेंटेनन्स. मग आपण डेप्रिसिएशन आपण ऑलरेडी आपण फाइंड आउट केलं 2 रुपीज, त्याच्या 75%, 2 रुपीजच्या 75%, तर डायरेक्ट 1.5. 2 into 75 करा, 1.5 येईल डायरेक्टली. ओके, ते डायरेक्ट आपलं फाइंड आउट होईल. ओके, नेक्स्ट मेन्शन केलं वर्कशॉप सुपरवायझर सॅलरी 4000 पर एनम, सॉरी पर मंथ मेन्शन केले, म्हणून 4000 into 12. आणि सुपरवायझर किती टाइम डिवोट करतो त्याची इन्फॉर्मेशन आपल्या इथे खाली दिलेली आहे. द सुपरवायझर इज एक्सपेक्टेड टू 1/4 ऑफ हिज टाइम इन सुपरवायझिंग द मशीन. ओके, तर 1/4 टाइम तो डिवोट करतोय. त्यामुळे आपल्याला इथे काय करावं लागेल? पहिल्यांदा आपण मंथ मध्ये जे दिले ते इयर मध्ये कन्वर्ट करून घेणार, इंटू 12 करणार आणि इंटू पुन्हा 1/4 सुद्धा करणार. हे बघा, 4000 into 12 into 1/4. आपला आन्सर फाइंड आउट होईल 12,000 रुपीज. ओके, ते स्टँडिंग चार्जेस आहेत. ओके, नेक्स्ट एस्टिमेटेड वर्किंग इयर्स आपण यूज करतोय प्रत्येक वेळेस. इफेक्टिव्ह लाईफ ऑफ मशीन आपण यूज केलेली आहे डेप्रिसिएशन फाइंड आउट करण्यासाठी. आपला प्रॉब्लेम ऍक्च्युअली इथे कम्प्लीट झालेला आहे. बघा, आता ही जी स्टँडिंग चार्जेस आहेत त्या स्टँडिंग चार्जेसची सर्व टोटल करायची. ही आली टोटल स्टँडिंग चार्जेसची. त्या स्टँडिंग चार्जेसच्या टोटलला डिवाइड बाय इफेक्टिव्ह वर्किंग अवर्स करायची आणि आपला पर आवर अमाऊंट फाइंड आउट करायची. पर आवर अमाऊंट 12.05 येते. आणि ह्या ज्या रनिंग चार्जेस आहेत त्या ऑलरेडी आपण पर आवर अमाऊंट आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेली आहे. ओके, पर आवर अमाऊंट आपण ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेली आहे, त्यामुळे ती डायरेक्ट फाइंड आउट झालेली आहे. त्यामुळे इथे आपला डायरेक्ट फाइंड आउट होईल इफेक्टिव्ह सॉरी मशीन आवर रेट आपला डायरेक्ट फाइंड आउट होईल 19.15. ओके, डायरेक्टली आपला फाइंड आउट होईल 19.15. ओके, एकदम सिंपल आहे ऍक्च्युअली. फक्त 2-3 गोष्टी तुम्हाला फक्त बघायच्या. काही डिफिकल्ट कुठल्या गोष्टी असतात तर नॉर्मली डेप्रिसिएशन, पॉवर, ह्या ज्या गोष्टी असतात त्या थोड्याशा डिफिकल्ट असतात. किंवा काही वेळेस रिपेअर अँड मेंटेनन्स चार्जेस असतात ना, किंवा ल्युब्रिकंट चार्जेस असतात, ते सुद्धा काही वेळेस त्याचे डिफिकल्ट इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करतात आणि त्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. तर ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात देऊन करायला लागेल. आणि दुसरी स्टँडिंग चार्जेस आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी फाइंड आउट करायच्या त्या पर्टिक्युलर पिरियड कन्सिडर करायचं. म्हणजे पर मंथ दिलेला आहे, पर एनम दिलेलं आहे, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? पर एनम फाइंड आउट करायचं का पर मंथ फाइंड आउट करायचं आहे? ते तुम्हाला पहिलं कन्फर्म करणं गरजेचं आहे. ते कधी तुम्ही बरोबर कधी फाइंड आउट केलं ना, तर म्हणजे तुमचं ॲक्युरेट आन्सर येईल. नाहीतर बऱ्याच वेळेस असं होतं बघा, काही गोष्टी पर मंथ मध्ये दिलेल्या आहेत, काही गोष्टी पर एनम मध्ये दिलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये तुमचं मग कन्फ्युजन होतं. ओके, हॅलो. ओके, कोणाला याच्यामध्ये काय कन्फ्युजन आहे का? याच्यामध्ये काय कन्फ्युजन आहे, समजलं नाही असं काय आहे का? ओके, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा. प्रॉब्लेम नंबर 3 बघा आता. फक्त मी प्रॉब्लेम रीड करतो ऍक्च्युली. नेक्स्ट लेक्चरला आपण तो प्रॉब्लेम आपण कंटिन्यू करूया. किंवा 7 मिनिट्स आपले इथे अवेलेबल आहेत. मला वाटते 7 मिनिट्स मध्ये प्रॉब्लेम सुद्धा होऊन जाईल. एकदम सिंपल. कॉम्प्युट द मशीन आवर रेट फ्रॉम द फॉलोइंग डेटा. कॉस्ट ऑफ मशीन, इन्स्टॉलेशन चार्जेस आपल्याला काय करावे लागतील? ऍड करावे लागतील टू फाइंड आउट डेप्रिसिएशन.
एस्टिमेटेड स्क्रॅप व्हॅल्यू आफ्टर द एक्सपायरी ऑफ 15 इयर्स प्रोव्हाइड केलेलं आहे. मग आपल्याला 1,10,000 प्लस 10,000 इज इक्वल टू 1,20,000 मायनस 5,000 इज इक्वल टू 1,15,000. ओके, डिवाइड बाय 15. ओके, डिवाइड बाय 15 कारण की लाईफ ऑफ द ॲसेट किती आहे 15 इयर्स आहे. ओके, डिवाइड बाय 15 करायला लागेल आणि जी अमाऊंट येईल त्याला डिवाइड बाय नंबर ऑफ वर्किंग आवर, इफेक्टिव्ह वर्किंग आवर त्याने आपल्याला डिवाइड करायला लागेल. ओके, ते डिवाइड केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट डेप्रिसिएशन फाइंड आउट होईल. ओके, ते आपण नंतर करूया डिवाइड. नेक्स्ट रेंट अँड रेट्स फॉर द शॉप पर मंथ प्रोव्हाइड केलेले आहे, 200 रुपीज पर मंथ प्रोव्हाइड केलेलं आहे. नेक्स्ट जनरल लाइटिंग फॉर द शॉप पर मंथच प्रोव्हाइड केली आहे, 800 दिलेली आहे. ओके, हे दोन्ही गोष्टी आहेत त्या स्टँडिंग चार्जेस आहेत. नेक्स्ट इन्शुरन्स प्रीमियम फॉर मशीन पर ॲनम प्रोव्हाइड केलेलं, हे पर्टिक्युलर मशीनचं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, पर ॲनम प्रोव्हाइड केलेलं. आता आपल्याला कन्फर्म करायला लागेल आपल्याला पर ॲनमची गरज आहे का पर मंथची गरज आहे, ते आपल्याला पुढे फाइंड आउट होईल. त्यानुसार आपण डिवाइड बाय 12 करणार का ॲज इट इज ठेवणार का हे इंटू 12 करणार ते आपलं डिसाइड होईल. ओके, नेक्स्ट रिपेअर अँड मेंटेनन्स हे स्टँडिंग रनिंग चार्जेस आहेत, पर ॲनम आपल्याला प्रोव्हाइड केले 1,000. रनिंग चार्जेस आहेत तरी सुद्धा आपल्या पर ॲनम प्रोव्हाइड केले, ते आपलं डिसाइड होईल पुढे काय करायचं ते. पॉवर कन्झम्पशन दिलेलं आहे 2 युनिट पर आवर दिलेलं आहे, 2 युनिट्स पर आवर डायरेक्ट प्रोव्हाइड केलेले आहे. 10 युनिट्स आहेत आपले, 2 युनिट्स पर आवर. ओके, इथे आपल्याला नंबर ऑफ युनिट्स आपल्याला प्रोव्हाइड केले, एका आवरमध्ये 10 युनिट्स आपले रिक्वायर्ड आहेत आणि रेट ऑफ पॉवर 100 युनिटसाठी आपल्याला 30 रुपये लागत आहेत, म्हणजे 30 पैसे पर युनिट येईल. 30 डिवाइड बाय 100 करायला लागेल आपला 30 पैसे पर युनिट येईल आणि इंटू 10 करायला लागेल कारण 10 युनिट्स यूज होत आहेत 1 आवरमध्ये. मग इंटू 10 केलं तर 3 रुपीज आपले चार्जेस येतील, ते रनिंग चार्जेस असतील. ओके, ते 3 रुपीज येतील, ते रनिंग चार्जेस असतील. नेक्स्ट एस्टिमेटेड वर्किंग आवर पर ॲनम प्रोव्हाइड केले, त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इयरमध्ये कन्वर्ट करायला लागतील कारण की जे अवर्स दिलेले आहेत ना ते ॲनम मध्ये दिलेले आहेत. मग जेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, अवर्स कधी ॲनम मध्ये दिले तर आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला ॲनम मध्येच आपल्याला कन्वर्ट करायचे. आणि सेटिंग अप टाइम दिलेला म्हणजे आयडियल टाइम आपल्याला दिलेला आहे तर 200 आवर्स आहेत, म्हणून आपल्या इफेक्टिव्ह वर्किंग आवर्स येतील 2000. ओके, नेक्स्ट शॉप सुपरवायझर सॅलरी दिलेली आहे, ती पर मंथ मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. शॉप सुपरवायझर सॅलरी ती पर मंथ मध्ये आपली प्रोव्हाइड केलेली आहे, तर आपल्याला ती काय करायला लागणार आहे, पर मंथ मध्ये दिलेली ते आपल्याला कन्वर्ट करायला लागेल पर ॲनम मध्ये. आणि त्याच्या पुढे सुद्धा इथे इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, मशीन ऑक्युपाय 1/4 ऑफ द टोटल एरिया फॉर द शॉप, म्हणजे रेंट आहे ते आपल्याला 1/4 ने मल्टिप्लाय करायला लागेल. जनरल लाइटिंगला सुद्धा 1/4 ने मल्टिप्लाय करायला लागेल कारण की फक्त 1/4 एरिया ऑक्युपाय करत आहे. आणि सुपरवायझर सॅलरी 1/5 डिवोट करतोय तो टाइम, त्यामुळे सुपरवायझर सॅलरी फाइंड आउट करताना पहिल्यांदा आपल्याला मंथची इयरमध्ये कन्वर्ट करायला लागेल आणि त्याच्यानंतर त्याला 1/5 करायला लागेल, इंटू 1/5 करायला लागेल, तेव्हा आपला सुपरवायझर सॅलरी आपला फाइंड आउट होईल. ओके, तर आपण स्टार्टिंग पासून आपण आन्सर आपण बघूया. हे बघा, रेंट अँड रेट तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने 200 इंटू 12 करून डिवाइड बाय किंवा इंटू 1/4 रेंट. ओके, कारण की 200 पर मंथ मध्ये दिलेलं आहे, ते आपल्याला इंटू 12 करायला लागेल, पर ॲनम मध्ये फाइंड आउट करायला लागेल, इंटू 1/4 करायला लागेल, तेव्हा आपल्याला ते फाइंड आउट होईल. काय फाइंड आउट होईल तेव्हा आपल्याला त्या पर्टिक्युलर मशीनची जी रेंट आहे ते फाइंड आउट होईल. ओके, नेक्स्ट जनरल लाइटिंग सुद्धा इंटू 1/4 करायला लागणार आहे. 800 पर मंथ प्रोव्हाइड केलेले, इंटू 12 करा, इंटू 1/4 करा, तुम्हाला रेंट आणि जनरल लाइटिंग फाइंड आउट होईल. इन्शुरन्स प्रीमियम पूर्ण त्या एका मशीनचाच प्रोव्हाइड केले, त्यामुळे ते डायरेक्ट 1000 मेन्शन होतील. शॉप सुपरवायझर सॅलरी जी प्रोव्हाइड केली ते पर मंथ मध्ये प्रोव्हाइड केलेले, इंटू 12 इंटू 1/5 का केले कारण की इथे मेन्शन केलेलं आहे सुपरवायझर 1/5 टाइम डिवोट करतोय त्यामुळे. ओके, नेक्स्ट काय, पॉवर फाइंड आउट करायचं मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी 3 रुपये येत आहेत. ओके, कारण की 30 रुपये 100 युनिटचे आहेत, म्हणजे 30 पैसा पर युनिट आहे. आणि काय इन्फॉर्मेशन मेन्शन केलेली आहे की 10 युनिट्स लागत आहेत एका आवर्सला, म्हणून 0.30 इंटू 10 इज इक्वल टू 30 पैसा येते, 3 रुपीज येत आहेत. ओके, रिपेअर्स अँड मेंटेनन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले 1000 रुपीज प्रोव्हाइड केलेले आहे, डिवाइड बाय इफेक्टिव्ह वर्किंग आवर्स 2000 इज इक्वल टू येतात 0.50. डेप्रिसिएशन बघा सांगितलं तसं 1,10,000 मायनस 10,000 सॉरी प्लस 10,000 म्हणजे इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस 5,000 केले, त्यामुळे स्क्रॅप व्हॅल्यू मायनस केली, डिवाइड बाय इफेक्टिव्ह वर्किंग आवर्स येत आहेत 15. वर्किंग लाईफ किती आहे 15, वर्किंग लाईफ सॉरी लाईफ ऑफ द ॲसेट किती आहे 15, म्हणून डिवाइड बाय 15 केलं. जी अमाऊंट आली ती आपलं डेप्रिसिएशन आहे पर ॲनम, त्याला डिवाइड बाय 2000 केलं इफेक्टिव्ह वर्किंग आवर्सनी, तुम्हाला आन्सर फाइंड आउट होते 3.83. ओके, आपला ऍक्च्युली इथे कंप्लीट झालेलं आहे ऍक्च्युली प्रॉब्लेम. तुमची टोटल स्टँडिंग चार्जेस करायचे, हे आले टोटल स्टँडिंग चार्जेस, त्याला डिवाइड बाय 2000 करा, तुम्हाला
पर आवरची अमाऊंट फाइंड आउट होईल. पर आवरची ही टोटल करा 10.05 मशीन आवर रेट, इफेक्टिव्ह मशीन आवर रेट. ओके, एकदम सिंपल आहे. प्रॉब्लेम आपण फक्त हार्डली 10 मिनिट्समध्ये आपण सॉल्व्ह केलं. ओके, तसं तुम्ही सुद्धा ॲक्च्युली 10 मिनिट्समध्ये हा प्रॉब्लेम होऊ शकतो. 7 किंवा 8 मार्क्सला नॉर्मली प्रॉब्लेम येतो. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम घेऊया. ओके, किंवा हे प्रॉब्लेम ॲक्च्युली सिंपल प्रॉब्लेम आहेत. आपण नेक्स्ट टॉपिक सुद्धा कदाचित चालू करेन मी. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक आपण घेऊया. तुम्हाला याच्यामध्ये काय कन्फ्युजन असेल ते विचारा. याच्यामध्ये काय कन्फ्युजन असेल ते विचारू शकता आता.